नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला आणि त्या निर्णयामध्ये सांगितलं की ज्येष्ठ नागरिकांच्या कायद्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना आपल्या मुलाबाळांना दिलेली संपत्ती जर परत घ्यायची असेल, तर त्याच्यामध्ये ही संपत्ती तुम्ही माझा पालनपोषण कराल यासाठी दिलेली आहे, ही अट घालण्याची आवश्यकता आहे. आणि असं म्हटल्यामुळे अनेकांना या संबंधी प्रश्न पडलेले आहेत आणि ज्यांनी अट घातली नाही त्यांना आता टेन्शन आलेलं आहे. परंतु नेमकं मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं आहे ते आज आपण बघूया आणि सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय खरोखर ज्येष्ठांना धक्कादायक आहे का, हेही आपण बघून घेऊया. मित्रांनो, तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा, बेल आयकॉन दाबावा, म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि त्यामुळे त्यांच्या माहितीमध्ये खूप भर पडेल आणि त्यांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये देखील त्यांचा फायदा होऊ शकेल. चला तर बघूया मित्रांनो, नेमकं काय झालेलं आहे या खटल्यामध्ये. मित्रांनो, सुदेश चिकाराविरुद्ध रामटी देवी सर्वोच्च न्यायालय या खटल्यामध्ये, हा जो खटला या सर्वोच्च न्यायालयाकडे आला याचं कारणच असं होतं की सुदेश चिकारा हा मुलगा आणि रामटी देवी ही त्याची आई होती आणि या आईने त्याच्या नावावर जे काही गिफ्ट डीड केलं होतं ते गिफ्ट डीड ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाने कॅन्सल केलं होतं आणि ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाने ते कॅन्सल केल्यामुळे त्याविषयी अपील करत करत सुदेश चिकारा हे शेवटी सिव्हिल अपील केलं त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयाच्या समोर हा खटला आला की सुदेश चिकारा आणि रामटी देवीने सुदेश चिकाराच्या नावावर केलेलं गिफ्ट डीड कॅन्सल करता येईल की नाही. तर त्यावेळेला हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की ज्येष्ठ नागरिकांचा जो भरण पोषणाचा माता पिता आणि ज्येष्ठ नागरिक भरण पोषणाचा जो कायदा 2007चा आहे यातील सेक्शन 23(1) मध्ये अशी अट आहे की ज्या अटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या मुलाबाळांना संपत्ती देताना त्या बदल्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे पैसे घेऊ नयेत आणि पैसे न घेता केलेलं असावं. आणि दुसरं, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की त्यामध्ये अशी गिफ्ट डीड करताना, रिलीज डीड करताना किंवा इतर कोणत्याही पद्धतीचा कागद करताना त्यामध्ये अशी अट असावी की तुम्ही माझा सांभाळ करणार या समजापोटी मी तुम्हाला ते दिलेलं आहे. आणि ही अट असण्याचा जेव्हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला तेव्हा अनेकांना धक्का बसला, कारण सर्वसामान्यरित्या ज्येष्ठ नागरिक आपल्या मुलांना जेव्हा गिफ्ट डीड देतात किंवा त्यांच्या नावावर संपत्ती करतात, रिलीज डीड करतात किंवा इतर कोणताही कागद करतात, त्यावेळेला असं काही कोणी स्पेसिफिकली लिहित नाही की तू माझा सांभाळ करशील, कारण तो एक अनकंडिशनल अट असते किंवा तसा समज अंडरस्टँडिंग दोघांच्या मध्ये असतं मित्रांनो. आणि त्यामुळे अनेकांना धक्का बसला की आता आपल्याला आपल्या मुलांच्याकडनं आपल्या न्यायाधिकरणाकडे, ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे असलेल्या खटल्यामध्ये आपली संपत्ती आपल्याला परत मिळणार नाही अशी भीतीची एक लहर ज्येष्ठ नागरिकांमध्ये पसरली आणि त्या संबंधीचे अनेक व्हिडिओ देखील आले. परंतु मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने सुदेश चिकारा केसमध्ये नेमकं काय म्हटलं आहे हे अनेकांना आजही माहिती नाही, म्हणून मी आता ते स्पष्टपणे सांगत आहे. हे ऐकल्यावर तुमच्या मनातली भीती दूर होईल आणि तुम्ही जर गिफ्ट डीड मध्ये अशी अट टाकली नसेल तरी देखील तुम्हाला ती तुमची संपत्ती परत मिळू शकेल याविषयी मनात खात्री बाळगा. परंतु त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत मित्रांनो. सर्वात प्रथम, सुदेश चिकारा विरुद्ध रामटी देवी या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या बेंचने, अभय ओक यांच्या बेंचने जे सांगितलं की त्याच्यामध्ये ही 23(1) ची अट अतिशय आवश्यक आहे की तुम्ही माझा सांभाळ करणार आहेत म्हणून ही संपत्ती मी तुम्हाला गिफ्ट डीड किंवा इतर कोणत्याही कागदपत्राद्वारे देत आहे, हे जेव्हा त्यांनी सांगितलं त्याच वेळेला या निर्णयाच्या 14व्या पॅरेग्राफ मध्ये सर्वोच्च न्यायालय काय म्हणतंय ते मित्रांनो बघा. सर्वोच्च न्यायालय असं म्हणतंय की गिफ्ट डीड, रिलीज डीड किंवा इतर कोणत्याही प्रकारे ज्येष्ठ नागरिक आपली संपत्ती जेव्हा मुलांच्या नावावर करतो तेव्हा त्या गिफ्ट डीड मध्ये तुम्ही माझा सांभाळ करा अशी अट टाकण्याची गरज नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की तुमच्या मुलाला देण्याचे मुलाला गिफ्ट डीड दिलं असेल किंवा रिलीज डीड केलं असेल तर अशी अट टाकण्याची गरज नाही. पुढे जाऊन सर्वोच्च न्यायालय म्हणतंय की उलट अनेकदा अशा ट्रान्सफर मागे कोणत्याही अपेक्षा आई वडील ठेवत नाहीत, म्हणून ज्येष्ठ नागरिक ट्रायब्युनलकडे संपत्ती परत मागताना ज्येष्ठ नागरिकांनी सेक्शन 23(1) ची अट संपत्ती ट्रान्सफर करताना होती हे आई वडिलांनी तोंडी सांगावे असं स्पष्ट सांगितलंय. मित्रांनो, हे जे तुमच्या समोर स्क्रीनवर जे दिसतं यावरून लक्षात घ्या की तुम्हाला ही अट टाकायची गरज नाही, मात्र आवश्यकता एवढीच आहे की तुम्ही ट्रायब्युनलकडे जेव्हा जाता तेव्हा तोंडी सांगा की माझी मुलं माझा सांभाळ करतील आणि त्यांनी करावा असं आम्ही त्यांना तोंडी सांगितलं होतं. म्हणजे तोंडी दिला तरी तो पुरावा इनफ आहे असं सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच या खटल्यामध्ये म्हणून ठेवलेलं आहे.
मित्रांनो, चला बघूया पुढच्या केसमध्ये नेमकं काय झालंय मुंबई उच्च न्यायालयाच्या. मुंबई उच्च न्यायालयामध्ये अश्विन भारत कट्टर विरुद्ध उर्वशी भारत कट्टर. मित्रांनो, हा आत्ता सप्टेंबरच्या 7 तारखेला दिलेला निर्णय आहे आणि याच्यामध्ये न्यायमूर्ती संदीप व्ही माने यांनी नेमकं हेच सांगितलंय की सेक्शन 8 प्रमाणे ज्येष्ठ नागरिक ट्रायब्युनलचं काम हे समरी पद्धतीने चालतं आणि समरी ट्रायल मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायाधिकरण असतं. हे आई वडिलांचा, ज्येष्ठ नागरिकांचा आणि मुलांचा त्यांना शपथ देऊन त्यांचा तोंडी पुरावा घेतं, त्यांचं स्टेटमेंट घेतं आणि हे तोंडी पुरावा किंवा स्टेटमेंट घेतलं जातं तेव्हा हे स्टेटमेंट देताना ज्येष्ठ नागरिकांनी स्पष्टपणे असं सांगितलं पाहिजे की मी माझी संपत्ती माझ्या मुलाला गिफ्ट डीडनी दिली, परंतु त्यावेळेला आमचा असा अंडरस्टँडिंग होतं की या बदल्यात ते मला सांभाळतील. आणि असा तोंडी स्टेटमेंट जर आई वडिलांनी किंवा ज्येष्ठ नागरिकांनी या न्यायाधिकरणाकडे दिलं तर तो पुरावा म्हणून धरला जातो आणि तो पुरावा धरल्यानंतर तुम्हाला तुमची संपत्ती परत मिळते. आणि अश्विन खट्टर मध्ये उर्वशी भारत यांनी जो गिफ्ट डीड अश्विन भारत खट्टर त्यांच्या मुलाच्या नावाने केली होती, त्यावेळेला संदीप माने यांनी हेच सांगितलं की उर्वशी भारत खट्टर यांनी आपल्या मुलाला दिलेला जे गिफ्ट डीड आहे हे कॅन्सल करण्याचा न्यायाधिकरणाचा निर्णय योग्य आहे आणि आम्ही तो निर्णय कायम ठेवतो, कारण परिस्थितीजन्य पुरावा असं स्पष्ट सांगतो की उर्वशी भारत आणि अश्विन भारत यांच्यामध्ये अशा पद्धतीचं अंडरस्टँडिंग होतं आणि त्या पद्धतीचं त्यांनी प्लीडिंग, त्या पद्धतीचं सांगणं त्यांनी न्यायाधिकरणाकडे तोंडी पुरावाही दिलेला आहे, शब्देवार पुरावा दिलेला आहे आणि तो मान्य करायला पाहिजे. आणि इथे कुठल्याही पद्धतीने आपल्याला सुदेश चिकाराच्या केसचे निकष लावता येत नाहीत. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही एक लक्षात ठेवा की कुठल्याही पद्धतीने तुमची जेव्हा केस ज्येष्ठ नागरिक ट्रायब्युनलकडे जाईल तेव्हा त्यांना शब्देवार सांगा की आम्ही जरी आमच्या गिफ्ट डीड मध्ये अशा पद्धतीची अट टाकली नव्हती तरी देखील आमच्या मुलांनी आम्हाला सांभाळावं अशा पद्धतीचं अंडरस्टँडिंग होतं, आम्ही त्यांना सांगितलं होतं, परंतु ते आता आम्हाला सांभाळत नाहीत म्हणून आम्हाला आमची संपत्ती परत द्या. मित्रांनो, एवढं साधी एक स्टेप आहे, हे तुम्ही तिथे तसं स्पष्टपणे न्यायाधिकरणाकडे स्पष्टपणे सांगा, तुम्हाला तुमची संपत्ती परत मिळेल. सुदेश चिकारा केसचा बाऊ करू नका, त्याची भीती बाळगू नका. फक्त एकच आवश्यकता आहे की तुम्ही तोंडी पुरावा किंवा तुम्ही तोंडी न्यायाधिकरणाला सांगणं आवश्यक आहे की मला हे आमचं अंडरस्टँडिंग होतं आणि मुलं मला सांभाळत नाही. धन्यवाद मित्रांनो. मला वाटतं की आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. तुम्हाला हा कळून तुमच्या मनातली भीती दूर झाली असेल, गैरसमज दूर झाले असतील असं मी समजतो. आणि पुन्हा जर तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर कृपा करून माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे या YouTube चॅनेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ मिळतील. पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओवर.